चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटरव्ह्यू बॅच बद्दल बऱ्याचशा मुलांची इन्क्वायरी होती. तर त्या इंटरव्ह्यू बॅच नेमकी कधी सुरू होणार आहे, कशा पद्धतीने ती बॅच असणार आहे, या सगळ्या बाबतीत आपण हा छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत. तर याच्यामध्ये जी इंटरव्ह्यू बॅच असेल ही इंटरव्ह्यू बॅच आपण सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून आपण स्टार्ट करतोय. जे की तुमच्या ऍक्च्युअल मॉकला सुरुवात झालेली असेल उद्यापासून. आज जे असेल तुमची झूम मीटिंग असेल जी सगळ्यांसाठी कॉमन असेल. याच्यामध्ये IBPS AFO असेल, एसओ म्हणजेच तुमचे IT लॉ सगळेजण असतील. त्याच्यामध्ये झूम मीटिंग मध्ये मी असेल, त्याच्यानंतर आपले सुहास सर असतील, त्याच्यानंतर आकाश सरलाही आपण तिथं घेऊ आणि IT ऑफिसर सरला अभिषेक गायके सर जे असतील त्यांना आपण विनंती केलेली आहे, त्यांना पण इन्क्लूड करून घेऊ. ही जी बॅच असेल ही उद्यापासून लॉन्च आपण करतोय. उद्यापासून तुमच्या ऍक्च्युअल मॉकला सुद्धा सुरुवात झालेली असेल. ते जे काही स्लॉट वगैरे जे कसे बुक करायचे या सगळ्या विषयी आपण ह्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर ही जी बॅच असेल ह्या बॅच मध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीने म्हणजेच तुमचे जे काही प्रश्न असतील म्हणजे तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यामध्ये गॅप असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं कव्हर केल्या जातील. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम हा असतो की इंट्रोडक्शन नेमकी कसं द्यायचं असते, त्याच्यानंतर तुमचं सिच्युएशन बेस कशा क्वेश्चन्सला कशा प्रकारे फेस केलं पाहिजे, तुमची जी काय पर्सनल जी काय प्रोफाईल असेल त्या प्रोफाईल नुसार तुमचे उत्तर कसं बनवलं पाहिजे, ग्रॅज्युएशन बेस्ड क्वेश्चन्स कशा प्रकारे असतात आणि त्याला कसं प्रकारे टॅकल केलं पाहिजे. त्याच्यानंतर बँकिंग अवेअरनेस जे असेल त्याच्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन्स असतात आणि ते कशा प्रकारे टॅकल केले गेले पाहिजे. त्याच्यानंतर जे जीए असेल म्हणजे जनरल अवेअरनेस बाबतीतले क्वेश्चन्स असतील ते कशा प्रकारे असतात आणि ते कुठं कशा प्रकारे तिथं उत्तर दिले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा तुमचा तुमचे इंटरव्ह्यू हे मॉक इंटरव्ह्यू मध्ये कव्हर केले जातील. याच्यामध्ये तुमचा जो इंटरव्ह्यू असेल तो प्रॉपर तुमचा 40 मिनिटाचा चालला जाईल. फीडबॅक वगैरे प्रॉपर तिथं भेटेल. कुठल्याही प्रकारची घाई गडबड तिथं केली जाणार नाही. कारण ते इंटरव्ह्यू पेड आहेत, तर तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला मटेरियल, त्या प्रकारे तुमचे जे काही गोष्टीचे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे प्रॉब्लेम्स तिथं सॉल्व्ह केले जातील. जे काही तुमच्या मनात डाऊट्स असतील त्या प्रकारे सगळ्या गोष्टीचं तुमचं सोल्युशन तिथं तुम्हाला भेटलं जाईल. त्याच्यामध्ये प्रोफाईल बेस्ड तुमचे आन्सर असतील, ग्रॅज्युएशन वरचे प्रश्न असतील, बँकिंग अवेअरनेस असेल, हे सगळे जे काही प्रश्न असतील ते तिथं कव्हर केले जातील. पण ही जी बॅच असेल किंवा ही जी इंटरव्ह्यू बॅच असेल ही कुठून परचेस करायची, त्याच्यासाठी तुम्हाला संकल्प 247 ऍप हे डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला IBPS AFO आणि एसओ अशी एक प्रकारची बॅच दिसल. त्या बॅच वरती जायचं, तिथं बाय नाव असेल बाय नाव वरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं जी किंमत असेल 499 प्लस जीएसटी ही किंमत तुम्हाला तिथं असं दिसल. त्याच्यानंतर तुम्ही तिथं ऑनलाईन पेमेंट करून तिथं बॅच खरेदी करू शकता. सर, संकल्पच्या विद्यार्थ्यांसाठी जे काय इंटरनेट हँडलिंग वगैरे जे चार्जेस असतील नॉमिनल तेवढे फक्त चार्जेस तुम्हाला पे करायचे. त्याच्यानंतर बॅच ती तुम्हाला अलॉट केली जाईल. परंतु जे विद्यार्थी आपले असतील त्यांना तिथं आयडेंटिटी कार्ड किंवा काही ना काही प्रूफ द्यावं लागेल, तुम्ही संकल्पचे विद्यार्थी आहात. त्याच्यानंतर तुम्हाला ती बॅच तिथं अलॉट केली जाईल. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी 499 प्लस जीएसटी ह्या फी मध्ये तुम्हाला ती बॅच तिथं परचेस करावी लागेल. या बॅच मध्ये प्रॉपर पद्धतीने या सगळ्या गोष्टी तिथं कव्हर केल्या जातील. याच्यामध्ये कोण कोण असेल तर सुहास सर, जे की आपल्या RRB मध्ये 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऍज अ मॅनेजर म्हणून. त्याच्यानंतर मी असेल की मी 3 वेगवेगळ्या बँकेमध्ये ऍज अ AFO म्हणून काम केलेलं आहे. तिथं मी तुम्हाला तिथं मार्गदर्शन करेल. त्याच्यामुळे पॅनल व्यवस्थित प्रकारे जे काही त्याला आपण म्हणतो दोन्हीही मेंबर चांगल्या प्रकारे तिथं बँकेतले अनुभवी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नही त्या लेवलचे असतील. याचबरोबर आपल्या बरोबर जे ऑनलाईन पद्धतीने निखिल सर पण जोडलेले असतील. त्यांना ऑनलाईन पद्धतीने द्यायचंय ते ऑनलाईन पद्धतीने निखिल सरांकडे देऊ शकतात. परंतु ऑफलाईनला आम्ही दोघं असतो, आम्ही ऑनलाईनला पण असतो. परंतु ज्यांना समजा निखिल सरांकडे द्यायचं ते निखिल सरकडे देऊ शकतात. ठीक. तर ही आहे बॅच बद्दलची माहिती. की कशा प्रकारे तुम्हाला तिथं डाउनलोड वगैरे करायचं ऍप आणि त्याच्यानंतर परचेस कशी करायची. जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आला तर बिंदास या नंबरवरती फोन करायचा. 7071726665 हा माझा नंबर आहे. काही जरी प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये परचेस करताना प्रॉब्लेम येऊ, काही जरी आला किंवा इंटरव्ह्यू बाबतीत काही प्रॉब्लेम असेल, सर मी बॅच घेतलेली नाही परंतु मला थोडासा काही प्रॉब्लेम आहे, बिंदास कॉल करा. बिंदासपणे मला कॉल करू शकतात. जर नाही उचलला तर रिटर्न तुम्हाला फोन येऊन जाईल त्या दिवशी. ठीक. तर ही माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती की नेमकी इंटरव्ह्यू बॅच कशा प्रकारे असेल. इंटरव्ह्यू बॅच ही आपली स्टार्ट होणार आहे उद्यापासूनच म्हणजे सोमवारपासून.
त्यांच्या डेट आलेल्या नाहीत, परंतु IBPHच्या, परंतु आपण स्टार्ट करतो कारण प्रॉपर पद्धतीने तिथं वेळ देता आला पाहिजे. तुमचे जे ऑफलाईन लेक्चर्स असतात, पीओचं मी एक लेक्चर घेतलं होतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पण तुम्हाला तिथं समजून सांगितल्या जाईल. मॅक्सिमम मुलांनी बाहेर जे राहत असतील त्यांनी ऑनलाईन देण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त ऑफलाईनला प्रेफर करा, कारण ऑफलाईन मध्ये होतं असं की तुम्ही आपल्या समोर असतात, तुमची बॉडी लँग्वेज, जे कशा प्रकारे तुम्ही बोलताय, हावभाव कसे असतात, छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या चुका आपल्याला तिथं कमी करता येईल ज्यावेळेस तुम्ही आमच्या समोर असताल त्यावेळेस. म्हणून तुम्ही ऑफलाईनला येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ऑनलाईन पेक्षा, कारण ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही डायरेक्ट समोर बसतात, हापच दिसत असतात, त्याच्यामध्ये तुमचे एक्सप्रेशन, नेटवर्क इश्यू हे सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून ऑफलाईनला जास्तीत जास्त प्रेफर करा ऑनलाईन पेक्षा. ठीक आहे, तर ही होती सगळी माहिती आपल्या इंटरव्ह्यू बॅच बद्दल. तर आपण ह्या इंटरव्ह्यू बद्दलची माहिती पाहिलेली आहे, तर आपण भेटूया मॉक इंटरव्ह्यू मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.